पेशला आपण पाहतोय कौ कॉर्नरच्या आसपास जो क्षेत्ररक्षण करण्याकरता सज्ज आहे. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल श्रीकांतच्या विपक्षात. पहिलाच बॉल इथे विकेट ती मैदानात जातीये. म्हणजे एकदम पंचपक्वानाचं ताट जसं आपण जेवायला घेतो आणि पहिल्याच घासाला जसा दगड लागतो तसा श्रीकांतला उचलून ना बाजूला केलाय. विकेट जातीये. बॅटर बाद श्रीकांत. चला जाऊयात मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानात प्रणय दाखल होतोय. एक चुकीचा फटका आणि इथे परतावं लागलंय. प्रमय आलाय नवीन बॅटर. तो बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल. इन ऍक्शन मैदानात आपण पाहतोय. सज्ज झालाय प्रमय आलाय इन ऍक्शन. मॅन फ्रॉम अब्जे. कोण विसरेल या वर्षीच्या सीझन मध्ये दर्जेदार स्पर्धा ज्यांना गाजवल्यात ना तो प्रमय. मग बुधावलीची स्पर्धा असेल दर्जेदार बॅटिंग ती केली. आज मात्र खेळतोय सरपंच 11 मधनं बोली लागली आहे आणि आज समोर आता सिद्धेशचं आव्हान आहे. कारण की पहिल्या बॉलवर विकेट गेली आहे. अब्जेकरांचा हा सुपुत्र सध्या स्ट्रायकर एंडवर आहे. त्याच्या विपक्षात सिद्धेश मोरे फिरकीचा जादूगर. दुसरा बॉल. दुसराच बॉल पडल्यानंतर जो काही क्षेत्ररक्षण करण्यामध्ये टप्प्यावर राहिला तिथे बॉल फिरला आणि सिंगल होते तिथे डबल ती कंप्लीट केली आहे. आणि या डबलच्या मदतीने धावसंख्याचा अकाउंट इथे ओपन केले जाते. धावसंख्या 0वरनं 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. ती टीम सरपंच 11 या टीमची किशोरजी पवार आणि ऍडव्होकेट दिनेशजी कोदे यांचा संघ आपण पाहतोय. सरपंच 11 एका बाजूने टीम साई ऑटो व्हील्स दर्शन मोकाशी आणि सिद्धेश मोरे यांचा संघ. चांगली संघ बांधणी ती आपण या स्पर्धेत प्रत्येक टीम कडनं पाहतोय. चला जाऊयात मॅच मधनं जिथे सिद्धेश मोरे ओव्हर नंबर 1 ते सध्या मैदानात चालू आहे. पुढचा बॉल प्रमयच्या विपक्षात. इथे स्ट्रॉंग अपील केली होती मात्र बॅटर त्याला परतावं लागेल. विकेट नंबर 2. प्रमय येतोय परतीच्या प्रवासाला. इथे एका बाजूनी सातत्यानं विकेट त्या मैदानात जायला लागल्यात. कारण की या अगोदर पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार श्रीकांत झाला होता. त्यानंतर प्रमयने मात्र पहिल्या बॉलवर खेळताना 2 धावा तर नक्की घेतल्या मात्र पुढच्याच बॉलवर त्याला देखील बाद व्हावं लागलंय. म्हणजे सिद्धेश मोरेची कमालीची गोलंदाजी ती मैदानात आपण पाहतोय. चला नवीन बॅटर थोडं धावत यायचंय मैदानात आणि चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्तीच्या टीम मीटिंग त्या प्लीज घेऊ नका. आयोजकांकडून स्ट्रिक्टली सातत्यानं सांगितलं जात आहे पण जर तुम्हीही त्यांना ताकीद द्या. जास्तीची टीम मीटिंग त्या नकोय. आणि नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. मोहन डुकले तो मैदानात आलाय. मोहन डुकले तो मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅक वरनं सिद्धेशला आपण पाहतोय. चांगला मारा तो सिद्धेशचा गोलंदाजीत आपण पाहिलाय. पुढचा बॉल बैठक स्ट्रोक खेळलाय पॉवर प्ले मधनं. पॉवरफुल स्ट्रोक बॉल जातोय सीमारेखा पार. डीप स्क्वेअर लेगला आलेला हा पहिला चौकार या इनिंग मधला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये. ती स्कोरर आम्हाला दर्शवतायत 6 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. टीम सरपंच 11 आणि त्याच्या विपक्षात टीम साई ऑटो व्हील्स या 2 टीम मधली ती मॅच आहे. चौयात मॅच मधनं पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय सिद्धेश मोरे बॉलिंग ट्रॅक वरनं. चौकार तरी या अगोदर ठोकलाय तो वैभव न. पुढचा बॉल मोहनच्या बॅटमधनं तो चौकार आला. पुढचाच बॉल मात्र तिथे डॉट स्वरूपानं असेल. कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जाणार नाही. सिद्धेशचं षटक पाहतोय. 2 विकेट जरी घेतल्या असल्या तरी मात्र चौकार देखील ठोकलाय त्याच्या ओव्हरला. पहिल्या षटक ते प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं सिद्धेश मोरे पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. स्ट्रॉंग अपील होती मात्र इथे आपण तितकेसे खुश नसतील आणि डॉट बॉल स्वरूपानं चेंडू निघून जातोय. एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका ओव्हरच्या अखेरीस 2 बाद 6 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. ती टीम
सरपंच 11 या टीमची येणारी अजूनही 4 षटक ती इथून पुढे असतील. चला टीम मीटिंग नकोय, लगेच आपण दुसऱ्या षटकाकरता बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 2 त्याला सुरुवात करायची आहे. लक्षात असू द्या 4 षटक ती तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, हे लक्षात असू द्या. ओव्हर नंबर 2 करता सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण पाहतोय गोलंदाज रोशन दलवी जो सज्ज होईल या षटका करता. दुसरं षटक ते आपण पाहतोय साई ऑटो व्हील्स आणि त्याच्या विपक्ष टीम सरपंच 11. चला जाऊयात मॅच मधनं. ओव्हर नंबर 2 करता सुरुवात होतीये. रोशनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरनं इन ऍक्शन आहे. 3 क्षेत्ररक्षक जे आता 38 सर्कलच्या बाहेर असतील. ऑन बॅटिंग मार्कवर कुंदन गवाळे, त्याला आपण इन ऍक्शन पाहतोय. त्याच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहे रोशन गावितला आपण पाहतोय. रोशन दळवीला आपण पाहतोय या दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी करेल सज्ज होतोय. पहिलाच बॉल त्या बॉलला फेकून दिलाय खूप दूरवर. कुंदन गवाळेच्या बॅटमधनं आलाय हा पहिला षटकार. या पहिल्याच ओव्हरवर रोशनचं केलंय स्वागत. षटकार इथे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 12 स्कोर कार्ड वर लागतीये. चेंडू मैदानात पाठवायचा आहे. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 12 रन 2 विकेटच्या मोबदल्यात. कुंदन गवाळे ज्याला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वर जो बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. त्याच्या विपक्षात रोशन गावितचा मारा तो सध्या मैदानात चालू आहे. रोशन दळवी पुढचा बॉल इथे वाईट बॉल तो घोषित केला जातोय. एक्स्ट्रा धाव ती अर्जित होतीये. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर 13 ते स्कोर कार्ड वर लागतीये. 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. सव्वीयात मॅच मधनं पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा. चांगला बॉल इथे दर्जेदार बॉलची हाताळणी ती आपण मैदानात पाहतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपानं बॉलला टाकलंय. जरी षटकार मारला असला ना तरी मात्र पुढच्या बॉलवर कमबॅक करणारा चेंडू तो रोशन दळवीनं हाताळलाय. चांगली गोलंदाजी ती होतीये. पुढचा बॉल सज्ज होतोय कुंदन. अगेन पुढचा बॉल सावध पुश करो खुश रहो या अनुषंगाने फक्त सिंगल ती अर्जित केली आहे. सागर पाटील होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरता. बॉलला कलेक्ट करेल फेकी करेल एकदा ती इथे रोखू शकत नाहीये. तो टीम साई ऑटो व्हील्स 1 न धावसंख्या पुढे जातीय. स्कोर कार्ड वर 14 धावा त्या स्कोर कार्ड वर लागलात. रोशन गावित हे षटक आपण पाहतोय. पहिले 3 बॉल ते आतापर्यंत टाकलेत.
पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता, मात्र तिथे रुपेश त्याचे प्रयत्न अपुरे पडलेत. बॉल जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप, डीप स्क्वेअर लेगला आलेला हा दर्जेदार चौकार 4. चला जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा चौकार तर या अगोदर आलाय मोहनच्या विपक्षात. पुढचा बॉल इथे स्विफ्ट केलाय आणि फेकून दिलाय बॉलला षटकारा करता 6 धावांन करता दर्जेदार स्ट्रोक मोहन डुकलेच्या बॅटमधनं आलाय हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, मात्र इथे बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर दी रोप. आणखीन एक दर्जेदार चौकार 4. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 14.0च्या सरासरीने 28 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. ओव्हर नंबर 3 करता निलेश जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या तिसऱ्या षटकातनं. आमच्या गावातनं बिलॉंग करतो. आज चांगली गोलंदाजी ती इथनं करावी लागेल. पहिल्या 2 षटकात धावसंख्या 28 लागली आहे 2 विकेटच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 3 निलेश तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या तिसऱ्या षटका करता. चला मॅच थोडी स्पीडअप करा, थोडी घाई करायची आहे. आजच निलेश यांना मुलगा देखील झालाय आणि पुत्रप्राप्ती झाली आहे त्यांना. गोलंदाज निलेश त्यांचा देखील खूप सारा अभिनंदन असेल. चला जाऊयात मॅच मधनं. ओव्हर नंबर 3 करता निलेश आलाय. आज त्यांच्यासाठी दिवस खूप चांगला आहे, मात्र इथनं गोलंदाजीची टीम साठी चांगली करावी लागेल. जाऊयात मॅच मधनं. पहिलाच बॉल कुंदन गवाळीच्या विपक्षात. पहिलाच बॉल तिथे रुपेश आहे क्षेत्ररक्षण करण्याकरता. बॉलची फेकी करतोय, सिंगल अर्जित होती. धनेश साने बॉलला कलेक्ट करेल. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय धनेश साने. सिंगल अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. टीम सरपंच 11 ही टीम आपण पाहतोय. जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरनं. अगेन समोर निलेशला आपण पाहतोय. पुढचा बॉल वाह, चांगला क्षेत्ररक्षण दर्शन. अगदी बॉल समोरून थोडासा उडला होता. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण मैदानात पाहतोय. बॉलची फेकी करतोय, 1 धाव तिथनं कंप्लीट होतीये. धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 30 धावा. दर्जेदार मॅच, दर्जेदार आयोजन ते आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग
8 टीमचा समावेश असलेली ही इंग्रजी नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाच येत्या काही दिवसामध्येच ही स्पर्धा दरवर्षी आपण पाहतो आणि अगदी दर्जेदार आयोजन ते शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग पर्व 9. निलेश पुढचा बॉल कुंदनच्या विपक्षात हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केलाय मात्र तिथे क्षेत्ररक्षक त्याची होती चुकी त्या चुकीला माफी नाहीये बॉल जातोय 1 बाउंस ओव्हर द रोप इथे आलाय हा कुंदनच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार 4. चला जाऊयात मॅच मधनं जिथे कुंदनच्या बॅटमधनं चौकार आलाय पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरनं इथे पुन्हा एकदा हाय अँड हँडसम बॉलला फेकून दिलाय षटकारा करता इथे या अगोदर चौकार आता षटकार ठोकलाय तो कुंदनना दर्जेदार स्ट्रोक. कंपनीत जे आहे तिथून जरा प्लीज तो बॉल द्यायचा आहे जरा ग्राउंड मध्ये बॉल पुरवा सतत कंपनी मधनं सहकार्य ते होत असतं कंपनी जो बॉल आलाय तो जरा पाठवा आमच्यापर्यंत. चला जाऊयात मॅच मधनं तिथे षटकार ठोकलाय कुंदन पुढचा बॉल गोलंदाजाच्या गोलंदाजीचा फक्त वेगाचा वापर केलाय सिंगल अर्जित होतीये. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये ती स्कोरर आम्हाला दर्शवतायत 41 41 धावा स्कोर कार्ड वर आहेत. पुढचा बॉल इथे चेंडू हवेत आहे मात्र निर्जन स्थळी पडेल. एक धाव कंप्लीट केली दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी होतोय अगदी वेगानं आता इथे 2 धावा कंप्लीट केल्यात या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये स्कोर कार्ड वर धावा झाल्यात तर 43 43 धावा. ड्रिंक्स ब्रेक तो इथे घेतलाय अजून येणारी 2 षटकं इथून पुढे असतील. यापुढील होणारा सामना सिव्हिल टायटन्स त्याच्या विपक्षामध्ये एकच राजे दोन्ही संघ कर्णधार आपण सज्ज राहायचंय. फर्स्ट इनिंग नंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ कर्णधार अगदी मैदानामध्ये आपण बघू शकाल माउंटेन प्रीमियम वॉटर ड्रिंक्स ब्रेक लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण. टीम साई ऑटो व्हील्स आपण पाहतोय एका बाजूने टीम सरपंच 11 दिनेशजी कोदे आणि किशोरजी पवार यांचा संघ एका बाजूने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस 43 झाल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात. बॉलच्या सुरुवातीला जशी सुरुवात झाली होती सिद्धेश मोरेने पहिल्या बॉलला विकेट घेतली होती आणि तदनंतर मात्र दुसरी विकेट देखील लवकर गेली. तदनंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप ती मैदानात होताना आपण पाहतोय. कुंदन गवाळे आणि मोहन यांच्यामध्ये ती पार्टनरशिप आपण पाहतोय.
चला जाऊयात मॅच मधनं चौथा षटक सिद्धेश मोरे पुन्हा एकदा. पहिलाच बॉल सावध सुरुवात करायची होती. या पहिल्या बॉल वरनं कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र दिली जात नाहीये. सिद्धेश मोरेला आपण पाहतोय विकेट टेकर गोलंदाज आहे. इथनं विकेट त्याला घ्यायच्या असतील तर मग चांगली गोलंदाजी एक अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा तो करावा लागेल तो सिद्धेश मोरेला. धावसंख्या 43-43 2 विकेटच्या मोबदल्यात सिद्धेश मोरे ओव्हर नंबर 4 दुसरा बॉल घेऊन सज्ज होतोय. या बॉलवर ना कमी वेगानं टाकला बॉलवर सरसावतोय पुढे वैभव सिंगल अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाईल. 44-26 40 धावा स्कोर कार्ड वर लागला. चौथं षटक आपण सिद्धेश मोरेचं पाहतोय. स्वतः संघ मालक आहे आज तर गोलंदाजीची धुरा तो सांभाळतोय. अगदी आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक आहे तर सांघिक टीम कडनं चौथं षटक तो सध्या हाताळतोय सिद्धेश मोरे. मोहन जो वैयक्तिक 8 बॉल 21 धावांची इनिंग ती आतापर्यंत मोहननं केली आहे. दर्जेदार बॅटिंग ती मोहन आतापर्यंत साकारली आहे. चांगली इनिंग ती आपली संघाकरता पेशकश केली आहे ती मोहन डुकलेनं. चला प्लीज थोडा जास्तीचा वेळ जातोय. आयोजकांकडनं स्ट्रिक्टली वारंवार सांगितलं जात आहे. पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा. मात्र इथे व्हाईट बॉल तो इथे घोषित केला जातोय. ऑफिशियल पंच प्रदीप भंडारी सर. नॉन क्लेबल चेंडू एक्स्ट्राची धाव ती इथे दिली जातीये. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्ड वर धावा झाल्या तर टोटल 45 धावा. मॅच चालू असताना कोणीही बाईक त्या ग्राउंड मधून घेऊन जाऊ नका. पुढचा बॉल इथे बैठक स्ट्रोक अगदी आपण पाहू शकतात रिप्लेच्या माध्यमातून. एक पाय जो अगदी त्यांना वाकवला आणि त्यानंतर मात्र फेकून दिलं त्या बॉलला षटकारा करता. अगदी डिपेंड विकेटचं ते क्षेत्र डिपेंड विकेट आणि गहू कॉर्नरच्या त्या क्षेत्रातनं अगदी दर्जेदार तो आपण फटका पाहिला आणि षटकार येतो. या षटकाराच्या मदतीने सांघिक धावसंख्या 51 ची स्कोर कार्ड वर लागते. 50+ धावा झाल्या त्या टीम सरपंच 11 या टीमच्या 51 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 2 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात. ओव्हर नंबर 4 चालू आहे सध्या मैदानात. हॅलो थोडी मॅच स्पीडअप करायची आहे मॅच मधनं. पुढचा बॉल सज्ज होतोय सिद्धेश मोरे अगेन. पुढचा चेंडू अतिरिक्त सफल झाला होता मात्र फटका खेळण्यामध्ये असफल ठरतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. डॉट बॉल 51 धावा 2 विकेट त्या आतापर्यंत गेल्या. 4 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. अजूनही 2 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत या ओव्हर मधनं. कमालीची गोलंदाजी ती करावी लागेल सिद्धेश मोरे अँड टीम. पुढचा बॉल इथे फर्निचर बिघडवलंय बॅटर मोहन डुकले. तो येईल परतीच्या प्रवासाला. विकेट जातीय बॅटर बाद. एक चांगली पार्टनरशिप ती मैदानात होत होती आणि इथे विकेट गेली आहे. परतवलंय नवीन बॅटर मैदानात. स्वतः संघ मालक ऍडव्होकेट उच्च शिक्षित दिनेश कोदे तो मैदानात दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. या ओव्हरच्या शेवटच्या बॉल करता खेळण्याकरता तो मैदानात दाखल झालाय दिनेश कोदे. याला आपण पाहतो इन ऍक्शन. सिद्धेश मोरे मी मगाशीच म्हटलं होतं विकेट ट्रेकर गोलंदाज आहे. कारण की पहिल्या ओव्हरला जसा होता 2 विकेट घेतल्या त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप जी बनली होती ना त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम सिद्धेश मोरेनं केलंय हे म्हणायला हरकत नाहीये. चौथं षटक पुन्हा एकदा जिथे सिद्धेश मोरे आपल्या ओव्हर मधनं शेवटचा बॉल टाकेल. शेवटच्या बॉल करता सज्ज आहे. तब्बल 14 धावा त्या आतापर्यंत सिद्धेशनं खर्ची केल्यात आपल्या षटकातनं. इथे जो व्हाईट बॉल अतिरिक्त शफल झाला होता खेळण्याकरता दिनेश कोदे.
चला जाऊयात मॅच मधनं शेवटचा बॉल टाकण्या अगोदरची धावसंख्या 52 धावा स्कोर कार्ड वर आहे या ओव्हर मधला पुढचा बॉल वेग कमी केला मात्र इथे फटका फसलाय नो डाऊट झेल कॅरी केलाय तिथे वैभव डुकलेनं विकेट जातीये दिनेश कोदे शून्याचा चष्मा घालून परतीच्या प्रवासाला बॅटर बाद चला जाऊयात मॅच मधनं जिथे 4 षटक संपलेत आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 52 धावा 4 विकेट नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याची गणना आहे तो राहुल सवर येतोय मैदानात चला जाऊयात मॅच मधनं वैभव डुकले त्याचं षटक आपण पाहतोय या ओव्हर नंबर 5 मधनं गोलंदाजी करण्याकरता येतोय पहिलाच बॉल जो अगदी वेगवान टाकला वेगावर स्वार होता तिथे मिस झाला बॅटर कुंदन गवाळे डॉट बॉलची उद्घोषणा होतीये निर्धाव स्वरूपाने चेंडू निघून जातोय चांगल्या बॉलची हाताळणी ती आपण मैदानात पाहतोय दर्जेदार मॅच शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग ती आपण पाहतोय पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा वेग कमी केला होता बॉल स्विंग देखील झाला होता मात्र तिथे झेल तितकाच चांगला घेतलाय विकेट जातीये कुंदन गवाळेच्या इनिंगला बसलाय पूर्ण विराम बॅटर बाद चला जाऊयात मॅच मधनं नवीन बॅटर मैदानात रोशन साबळे तो मैदानात दाखल झालाय इन ऍक्शन पुढचा बॉल पहिलाच बॉल वाह दर्जेदार फेकून दिलाय बॉलला षटकारा करता हा क्लास आहे रोशन साबळेचा आल्या आल्या स्वागत केलंय वैभव डुकलेचं षटकारानं दर्जेदार स्ट्रोक षटकार धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 58 धावा अप्रतिम दर्जेदार काय फटका खेळलाय स्विच हिटचा फटका तो इथे पाहायला भेटला अगदी पहिल्या बॉलवर असा फटका खेळेल ना या हा विचार देखील मनामध्ये गोलंदाजांनी केला नव्हता मात्र पुढचाच बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर अगेन सिंगल ती वेगानं कंप्लीट केली आहे राहुल सवरला आपण पाहतोय मात्र थांबवलं दुसरी धाव न घेणं ते पसंत केलंय बॅकअपला सागर पाटील होते बॉल कलेक्ट करतील फेकी करतात एक धाव ती कंप्लीट होती एकच्या मदतीने धावसंख्या 59 5 विकेटच्या मोबदल्यात अजूनही येणारे 2 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत अंतिमचे आणि शेवटचे ते 2 बॉल इथून पुढे शिल्लक असतील या ओव्हर मधनं चला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याची ओळख जे आहे तो राहुल सवर ऑन बॅटिंग मार्क वर स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय कबड्डी क्षेत्रातनं त्याची राष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख आहे
हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केलाय आणि बॉलला फेकून दिलाय षटकारा करता. ही ताकद आहे राहुल सवरची. आलाय षटकार 6. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 65. 65 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. दर्जेदार मॅच. अप्रतिम. पुढचा बॉल सज्ज होतोय. गती परिवर्तन. या अगोदर जितक्या वेगानं बॉल टाकला ना त्यापेक्षा कितीतरी कमी वेगानं बॉल टाकला. अगदी व्हेरिएशन पाहिलं. नकल बॉलचा वापर केला आणि इथे डॉट बॉल रिप्ले मधनं देखील आपण पाहू शकतायत जिथे मिस झाला बॅटर आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 65. म्हणजे विजया करता येणारे 30 बॉल आणि 66 धावांचं आव्हान असेल ते टीम साई ऑटो व्हील्सला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सरपंच 11 संघ मालक किशोरजी पवार आणि ऍडव्होकेट दिनेशजी कोदे यांचा संघ. तर एका बाजूने आपण टीम पाहतोय दर्शन मोकाशी आणि सिद्धेश मोरे यांचा संघ साई ऑटो व्हील्स. येणारे 30 बॉल 66 करावे लागतील. चला मैदानात जायचंय लगेच क्षेत्ररक्षण करण्याकरता. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम एकच राजे आणि त्याच्या विपक्ष टीम सिव्हिल टायटन्स. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार सिव्हिल टायटन्स आणि त्याच्या विपक्षात एकच राजे आणि सिव्हिल टायटन्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला साई ऑटो व्हील्स आपले 2 बॅटर मैदानात पाठवायचे लगेच. सरपंच 11 चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. ऑन बॅटिंग मार्क वर दिसेल आपल्याला. मैदानाच्या दिशेने येतोय सिद्धेश मोरे आणि त्याच्या साथीला वैभव डुकले. चला जाऊयात मॅच मधनं जिथे त्यानंतर सन्माननीय काशीनाथजी दुपारे हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय काशीनाथजी दुपारे माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोणे. चला या ठिकाणी जयजी जोगमार्गे यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. आपण पाहू शकतात 2 टीम एकच राजे आणि सिव्हिल टायटन्स.
छापा कॉल दिलाय आणि काटा आलाय. टॉस जिंकलाय एकच राजे सुशांतजी पाटील आणि टीमनं टॉस जिंकलाय. सर्वप्रथमतः तर निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. या अगोदर एक मॅच तुम्ही पराभूत झालेत. आता टीम 11 मध्ये काही चेंजेस आहेत का? काही नाही, फक्त एक खेळाडू चेंज. कोण आहे खेळाडू चेंज? मी स्वतः उतरणार आहे. ओके, स्वतः संघ मालकच आता उतरणार आहेत. मी संकेतकडे जातोय. सिव्हिल टायटन्स या अगोदर मॅच तुम्ही देखील गमावली आहे. काय टीम मध्ये चेंजेस आहेत? नाही, काय चेंजेस नाही, तीच टीम आहे. नक्कीच. आता एक या अगोदरची मॅच आता गमावली आहे. समोरची टीम देखील एक मॅच हारली आहे. काय प्लॅनिंग्स जे केले असतील समोरचा एकच राजे या टीमला रोखण्याकरता? आम्ही त्यांना 40 ते 45 पर्यंत रोखू. नक्कीच, तुला देखील शुभेच्छा असतील. मॅच चालू आहे. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. तर नक्कीच आपण पाहिलं असेल इथे एक पर्व संपलं होतं. पहिल्या पर्वामध्ये पण जे टार्गेट दिलं गेलं विजयासाठी ते बरोबर 66 धावांचं आणि त्याचा पाठलाग आता मात्र इथे करावं लागेल ते संघाला. तर नवीन जे आपण पाहतोय सुरुवातीलाच आघाडीचे दोन फलंदाज सिद्धेश मोरे आणि वैभव दुकले हे मैदानात सज्ज. राहुल यांचे पण देखील पण पाहिलं असेल की 2 चेंडू संपले या षटकातून आणि षटकातील आता 3रा चेंडू. याचा आखूड टप्प्याच्या चेंडूवर एक चांगला प्रहार केला तर नक्की चेंडू दिसतोय तो सीमेरेषे पलीकडे आणि उत्तुंग षटकार. जबरदस्त साथ चढवला या चेंडूवर. अगदी जबरदस्त टोला मारताना अगदी मिडल केलं तर चेंडू अगदी बॅटवरून. आणि बाईक धारकांना विनंती की कृपया आपण सामना चालू असताना अगदी मैदानात जाऊ नका. तर या षटकाराने सुरुवात तर झाली आहे. सिद्धेश मोरे यांचा एक खणखणीचा षटकार आला आणि 6 धावांची एक मोहर उमटली गेली खातं उघडताना. बिनबाद 6. 66 धावा ज्या करायची आहेत. हॅलो 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 हॅलो. तर षटकातील 4था चेंडू इथे मात्र अगदी पॉवर प्लेचा चांगला फायदा आपण पाहतोय. सध्या तिथे क्षेत्ररक्षक दिनेश खोदे जी चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत सहजतेने 2 धावा ज्या अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावांनीच संघाची धावसंख्या पोहोचली ती 8 वर. निश्चित आपण हा स्पर्धा जी पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांचा संघर्ष अगदी सातत्याने मोठा होत राहिला आणि म्हणूनच ही सातत्याने ही स्पर्धा आपण पाहतोय ती 9व्या पर्वामध्ये जाऊन पोहोचलेली. पुढचा चेंडू इथे चेंडू थोडासा कट केला गेला परंतु निश्चितच तिथे क्षेत्ररक्षक सतर्क होते चेंडू अडवून करता. त्यामुळे निर्धार चेंडूची ते सांगता होते. चांगला आपण मारा पाहतोय या षटकातला. एक अचूकतेने गोलंदाजी आता होऊन करू लागलेत राहुल चव्हाण. राष्ट्रीय कबड्डीपट्टू म्हटलं तर उल्लेख नेहमीच आपण पाहतो. एक दर्जेदार खेळाडू सुद्धा आहेत त्या क्रिकेट मधले. त्यांचा एक वेगवान मारा. इथे मात्र टप्पा अगदी जोरकसा चेंडू टाकला गेला परंतु अगदी फलंदाज पीट केलं गेलं. हलकीशी दात देखील बाजारात मागितली गेली लेग बिफोरची. तर चांगला चेंडू म्हणावं गेलं तसं संपुष्टात येतोय. चला पंचा तटस्थ भूमिकेत आहेत त्यामुळे आपण पंचाचा निर्णय मान्य करायचा आहे. आपली खेळाडू दाखवली पाहिजे. तर डॉटची ती उद्दिष्ट होती नुकतीच एक चांगला चेंडूचा समाप्त होतोय खेळ आणि धावसंख्या थांबली गेली आतापर्यंत. ती पहिल्या षटकात समाप्तीनंतर 8 धावा. त्यानंतर सन्माननीय आदरणीय धनंजय पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. धनंजयजी पाटील साहेब त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच एका मालोंडे गावचं दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय हरेशजी वेखंड यांचं देखील इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम सुस्वागतम. तर नक्कीच इथे विनंती असेल आपण मॅच चालू आहे सध्या आणि नवीन षटकाला सुरुवात करतात दिनेश खोदे. सरपंच 11 संघाचा आपण मुख्य खेळाडू म्हटलं तर आयकॉन प्लेअर म्हणून
या खेळाडूला निवडण्यात आले, स्वतः मात्र अगदी संघाचे पॅकर्स आहेत. आणि दरम्यान तो सुरुवात तर करतील या षटका नवीन षटकाला. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि कधी टार्गेट दिलेच आहे 66 धावांचं. त्याचा पाठलाग पहिल्या षटकातून पाहिलं असेल, 8 धावा ज्या फलकावर लावल्या गेल्या. त्यानंतर या नवीन षटकाला सुरुवात पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा फिरक घेत होता, निश्चितच कट होत होता, परंतु तेवढ्या चांगल्यापैकी चेंडूला फटकवला गेला. चेंडू सरस सीमे पलीकडे भिरकावून देताना वैभव दुकुले पण बघतोय की एक चांगली सुरुवात करतायत. ती या षटकात स्वागत तर केले दिनेश खोदेंचं पहिल्या चेंडूवर षटका टोकत आणि संघाची धावसंख्या त्यामुळे पोहोचले ती 14 वर. तर आजचा दिवस जर पाहिलं तर खूप चांगला दिवस आहे, कारण आज पहिला दिवस या स्पर्धेचा. अतिशय सुंदरसं भव्य उद्घाटन झालं ते या स्पर्धेचं. आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग पर्व आपण 9 पाहतोय. अतिशय जबरदस्त देखणं आयोजन, सुंदर नियोजन ही खासियत या स्पर्धेची राहिली आहे. तर या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस होता, थोडासा लोअर फुल टॉस म्हणता येईल की बघायचा पंचांकडून काही निर्णय येतोय, कारण चेंडू बराचसा हाईट फॅक्टर पहिला पंचांनी तपासला आणि त्यामुळे नो बॉल घोषित केलं या चेंडूला. त्यामुळे फ्रीट लागू झाली आहे. एक नवीन संघाची धावसंख्या वाढतीये, ती जाताना धावफलकावर 15 धावापर्यंत पोहोचल्यात आणि निश्चितच याचा फायदा संघाला नक्कीच होईल, कारण फ्रीट चेंडू असेल तो दिनेशने चुकी तर केली आहे आणि बघूया चुकी कशा प्रकारे सुधारतील पुढच्या चेंडूवर. पण तो संधी आहे, एक नामवंत संधी आलेली, नामी संधी म्हणता येईल, सुवर्ण संधी आहे ती फलंदाला एक चांगला फटका मारण्याची. ती वैभव यांना फेस करतायत. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू षटकात दिनेश खोदेचा डाकुरा प्रभावी मारा पण होतोय, परंतु इथे मात्र फ्री हिट चेंडू याचा चांगला फटका. अतिशय वा जबरदस्त चेंडू, अगदी सरळ आकाशी फायरिंग पाहायला मिळते. अगदी चेंडूला अगदी गगनाच फटकावला जातोय, गगनचुंबी षटकार आणि फ्रीटचा फायदा घेताना अगदी चेंडू सीमे पलीकडे षटकार गेला. त्यामुळे 6 धावा ज्या वाढल्या गेल्या धावसंख्येमध्ये भर करताना धावसंख्या पोहोचली ती 21 वर. 21 विदाउट लॉस, बिनबाद 21. तर सिद्धेश मोरे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे, संघ पॅकर्स, त्यांना साथ मिळते. वैभवची एक चांगला खेळ ते करतायत मैदानातून आणि काहीतरी टीम स्थिती मिळत आहेत ते दिनेश खोदे यांना. तर बिनबाद धावसंख्या 21 या षटकातील. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू संपलेत तर दिनेश खोदेंचे. एक चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे संघासाठी. 2 चेंडूवर 2 षटकार आले तर पुढच्या चेंडूवर 2 षटकांमध्ये अतिशय चांगला गॅप बनवला आणि गॅप मधून चेंडूला काढले, ते कव्हर ड्राईव्ह करताना सुरेख हा चौकार येतोय तो वैभवच्या बॅट मधून. वैभवची आज बॅट खरोखरच चांगली तळपू लागली मैदानातून या सत्रामध्ये. 2 षटकार आधी सुरुवातीला ठोकले, त्यानंतर आता एक चांगला चौकार इथे पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचली फलकावरती 25 तर चांगला दर्जेदार खेळ आपण इथे पाहतोय, कारण धावाचा पाठलाग इथे करायचे संघाला. तो पाठलाग आपण सध्या चांगल्यापैकी सुरळीत पाहतोय. पुढच्या चेंडूवर देखील एक धमासाना फटका, अगदी पुन्हा एकदा चेंडू दीक्षितक्षकांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमे पलीकडे गेला तो षटकार. आणि या सामन्यातला 3रा षटकार आपण पाहतोय. एक चांगली खंदी फलंदाजी, एक धुवाधार फलंदाजी जी सध्या पेश करतायत वैभव. त्यांचा खास हे नेहमीच आपण पाहतो शैली पाहतो, एक नेहमीच संघासाठी चांगला दर्जेदार खेळ असतो. तिसऱ्या संघाकरता पाहतो, आज आपल्या संघाकरता एक चांगलीच त्यांनी एक सुरुवात केली आहे आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचले फलकावरती बरोबर 31 धावा. 31 बिनबाद 31. एक ठोकमठोक बॅटिंग पाहायला मिळते, अगदी चांगलं प्रत्युत्तर दिलं जात आहे ते 66 धावांना. आणि षटकात पुढचा चेंडू दिनेश यांचा. पुन्हा एकदा चेंडू फटकवला तर शतक अगदी चेंडूवर येत आहेत तोपर्यंत अगदी आरामात 2 धावा. कारण फेक तेवढीशी चांगली नव्हती पकडता आली, त्यामुळे 2 धावा तर घेतल्या गेल्या त्या वैभवने. आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढवताना पोहोचली फलकावरती 33. अगदी आपल्या हातात अगदी सूत्र सामन्याची ती वैभव दुकलेनी आणि संघासाठी जेवढ्या भराभर धावा घेता येतील तो घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. ती दिनेश खोदे यांचा प्रभाव मात्र आज इथे दिसला नाही तो या षटकातला. आणि षटकातील आता अंतिम चेंडू थोडंसं महागडे षटक आपण पाहतोय सध्या, मात्र अगदी शेवटच्या चेंडूवर देखील फटकावला जातो चेंडू आणि ते शतककडून झालेली चुकी ती मात्र संघाला फायदेशीर ठरते, कारण चेंडू गेला तो सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. तर या षटकात 2 चौकार आले, 2 षटकार आले, दुहेरी धावा आल्या आणि संघ थोडंसं खर्चीला पाहायला मिळालं ते षटकातलं. तर या चौकारावर संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर ती 37. बघा या एकाच षटकामध्ये धावांचा अगदी लूट केली गेली आणि महागडे षटक ठरलं ते दिनेश खोदे यांचं. त्यामुळे 2 षटकाचा खेळ संपला. तर इथे धनंजय पाटील साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आपण इथे करतोय आणि वैभव यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचं इथे स्वागत करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले जे आदरणीय सन्माननीय पाहुणे उपस्थित झाले होते त्या सरांचं इथे स्वागत केलं आहे.
निश्चितच त्यांना आपण स्वागत सन्मानित करतोय. ते या मंचावरून आपल्या या शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित इथे क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये या पाहुण्यांचं हार्दिक असं सुस्वागतम आणि सुस्वागतम. त्यांना मायेची शाल त्यासोबत आपण या स्पर्धेची आठवण देत त्यांना सन्मानित करतोय. आपल्या निमंत्रणाला मान देऊन ते या स्पर्धेसाठी खास उपस्थित राहिलेत. तर आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. खूप खूप धन्यवाद आपल्याला देखील आम्ही देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता नवीन षटकाला ती सुरुवात होईल. तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना ते पुन्हा एकदा राहुल सवार त्यांचं पहिलं षटक खूप चांगलं प्रभावित राहिलं होतं. 8 धावा त्यांनी खर्च केल्या या षटकातून. परत आता नवीन षटकाला सुरुवात होताना षटकातील पहिला चेंडू एक वेगवान भन्नाट वेगाने मात्र मारागण्यामध्ये प्रसिद्ध असलेले गोलंदाज आणि इथे फटका नक्कीच चेंडू हवेत राहिला आणि शतक अचूकतेने झेल घेताना इथे सिद्धेश मोरे यांना मात्र अगदी बाद केलं या चेंडूवर. ती सुरुवातीलाच एक चांगली धक्कादायक सुरुवात होतीये ती राहुलीची आणि महत्वाची विकेट घेत असताना स्वतः मात्र फलंदाज जिथे बाद झाले तर सिद्धेश मोरे. परंतु एक यश जे मिळालं ते बऱ्याच उशिराने मिळालं संघाला. कारण धावसंख्या पहिली आपण फलकावर 37 लागली असताना एक पहिला विकेट जाते संघाकडून. 67 धावांचं टार्गेट आहे विजय करता. तर 1 बाद 37 नुकतंच षटकाला जी सुरुवात होती राहुलींच्या आणि सांघिक पाहिलं तर तिसरं षटक सुरू झालं होतं. त्यातील पहिल्या चेंडूवर हे महत्वाची विकेट. तर एक मात्र पाहिलं असेल संघ मालक बाद झाले तर सिद्धेश मोरे. आता मात्र दुसरे संघ मालक आपण पाहतोय ते मैदानात येताना दर्शन मोकाशी. तर राहुल यांना सफलता मिळते. बघूयात दुसऱ्या चेंडूवर आता दर्शनाचा कशा प्रकारचा प्रभाव राहील आणि पुढच्या चेंडू शॉर्ट पिच चेंडूवर आता फटकावण्याचा प्रयत्न आणि आणखी एक विकेट इथे जाते. कारण क्षेत्ररक्षक जे डीपला त्यांनी अचूकतेने झेल घेतला आणि बॅक टू बॅक 2 महत्वाची विकेट घेऊन संघाला अगदी चांगलीपैकी सुरुवात देत आहेत ते या षटकात राहुल सवार. कारण महत्वाचे दोन्ही फलंदाज आपण पाहिले असेल सिद्धेश मोरे सुरुवातीला बाद झाले. त्याच्या पाठोपाठ आता दर्शन आले आणि लगेच त्याच बॉलर ते माघारी देखील गेलेत मैदान सोडताना. दुसरा विकेटचा पतन. तर चांगली सुरुवात इथे मिळाली सगळं. असे वाटलं की सुरुवातीला अगदी 2 बॅटर चांगली फलंदाजी करतात. फक्त 37 धावांवर 2 फलंदाज माघारी पडल्यानंतर जी परिस्थिती मजबूत वाटत होती. त्याला बॅट्समन लगेच पाठवायचं. नवीन फलंदाज लगेच तयार असलं पाहिजे. खूप वेळ जातो. हा वेळ आपल्याला वाचवायचा आहे. हॅलो. तर विकेटची आता हॅट्रिकची संधी असेल ती राहुल यांना. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद अशी त्याची पराक्रमी कामगिरी म्हणता येईल ती या षटकातली. चला वॉर्मअप करत मैदानात बॅट्समन सिद्धेश आपले फलंदाज रेडी ठेवा. विकेट पडल्यानंतर लगेच फलंदाजीसाठी फलंदाज पाठवा. तर सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद झाल्यानंतर पियुष यांना मैदानात पाठवलं गेलं. बघूया हॅट्रिक करण्यासाठी एक लांबी संधी आहे ती राहुल सवर यांना. कारण 2 चेंडूवर 2 महत्वाचे फलंदाज बाद करत संघाची निश्चितच बॅटिंग थोडीशी इथे दळमळीत केली आहे. तर हॅट्रिकचा चेंडू इथे नक्कीच संधी असेल कारण चेंडू हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षक अचूकतेने झेल घेतात. कुंदन हा दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतून हॅट्रिक साधली गेली. ती सलगची या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहतो आपण ती राहुल सवर यांच्या नावावर लागली गेली. कारण अतिशय चांगला पियुष आले आणि लगेच ते सुद्धा बाद झाले. कारण एसटी मागे चांगला झेल कुंदन यांनी पकडला. त्या फलंदाजांना मात्र ते बाद केलं गेलं ती चेंडूवर आणि सलग 3 चेंडूवर 3 महत्वाची विकेट घेत कधी मजबूत वाटणारी कागदावर बॅटिंग ती थोडीशी कोलमडली गेली ती या षटकामध्ये. तर नवीन फलंदाज रुपेश वाघ ज्यांना मैदानात यावं लागतंय. रुपेश मोकळे आपण पाहतोय जे बिलॉंग करतात अगदी पहिला जर सीझन पाहिलं तर पहिल्या सीझनचा हा खेळाडू ठरला होता. अगदी रायझिंग प्लेअर म्हणून ज्याचं नाव राहिलं आणि खरोखरच आज तो खेळाडू चांगला बनलाय. चांगला क्रिकेट खेळू लागलाय. तर रुपेश मोकळे यांची वर्णी लागली मैदानातून या स्थानावर आणि 5व्या स्थानात खेळण्यासाठी सज्ज बघूयात. इथे राहुल यांची अगदी हॅट्रिक झाली. पुढच्या चेंडूवर कशा प्रकारचं कामगिरी करतील आणि पुढचा चेंडू देखील अतिशय नाईस बॉलिंग पाहायला मिळते. अगदी सलग चौथा चेंडू देखील आणि खूप सुरेख हाताळला गेला आहे आणि फलंदाज पूर्णपणे मध्ये बंधून ठेवतात. ते रोखून ठेवतात. फटके पासून रोखण्याचा मनसुबा त्यांचा अगदी यशस्वी झालाय तो या षटकातून. अप्रतिम गोलंदाजी.
नेहमी याच गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं, कारण यंदाचा सीझन जर पाहिला तर अफजल संघासाठी नेहमीच त्यांची चांगली गोलंदाजी राहिली आहे, चांगली फलंदाजी राहिली आहे आणि सध्या खूप चांगल्यापैकी फॉर्मामध्ये आहेत आणि तोच फॉर्म ते दाखवत आहेत या स्पर्धेतून या लीगमध्ये. तर पुढचा चेंडू डॉट झाला, षटकातून 4 चेंडूचा खेळ संपतोय आणि आता सामना करतील ते रुपेश. पुढचा चेंडू या षटकातून इथे मात्र बॅट चेंज आणि सरळ एसटी मागे गेला. ती दिशेतक्षकांना संधी होती पण तो चेंडू खाली पडल्यानंतर सरळ निघतोय तो पाठीमागे आणि तोपर्यंत चेंडू अगदी बाउंड्री पासून थांबवला गेला. तोपर्यंत फलंदाज सहज त्याने 2 धावा ज्या घेत आहेत आणि 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलंय ते इथे रुपेश यांनी. तर 2 धावांची वाढ होते, संघाची धावसंख्या पोहोचली ती 39. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाजल्यानंतर आता थोडंसं संघाला थोडं सावरण्याची कामगिरी करतात ते रुपेश आणि आता षटकातला अंतिम चेंडू आता जाईल तो राहुल यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी या षटकात खरोखर टिचून मारा म्हणतो अशा प्रकारे गोलंदाजी केली आहे ती या तिसऱ्या षटकामध्ये. राहुल यांचा आपण आता कोटा सध्या 2 षटकाचा जो पूर्ण होऊ शकतो या चेंडू नंतर, कारण एका वेळेला 2 षटकाची मुभा ठेवली त्यामुळेच हे षटक त्यांचा आता संपण्याच्या मार्गावर. अंतिम चेंडूवर फुलटॉस होता, या फुलटॉसचा तेवढासा फायदा घेतला नो बॉल पंचांनी घोषित केलाय. स्वर्लेग पंच आपण पाहतोय त्यांनी नो बॉल घोषित केला आणि फ्री हिट लागू झाली. या नो बॉलचा फायदा नक्कीच मिळेल. बघूयात, एक धाव तर वाढली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वर 40 रन. राहुल यांनी पहिली चुकी ते केली, चांगली सुरुवात तर केली होती गोलंदाजीमध्ये 3 विकेट घेताना या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साधली आणि षटकातला अंतिम चेंडू हाताळत असताना मात्र नो बॉल पडला. तर फ्री हिटचा चेंडू हो याच मात्र टप्पा पडला तो चेंडू थोडं लेग वरून निघतोय मागे आणि षटकाची इथे सांगता झाली. षटक क्रमांक आपण 3 चा खेळ पाहिला आणि षटक संपला गेला. आपला कोटा देखील 2 षटकात पूर्ण करताना राहुलींचा अतिशय टिचून मारा, अतिशय बेधक मारा संपला गेला तो 2 षटकाचा. तर 11 धावा खर्च करताना 3 महत्वाचे विकेट घेऊन आपली इथे गोलंदाजी संपवली आहे ती गोलंदाजीने. त्यानंतर आता 4थ्या षटकाला सुरुवात होईल. तर एकंदरीत 40 धावा फलकावं लागल्यात, परंतु 700 धावांचा टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे. येणारे 2 षटकाचा खेळ बाकी आहे, 13च्या गतीने धावा प्रत्येक षटकात कराव्या लागतील. त्या 18 चेंडूचा खेळ संपला, परंतु आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूत जरा घाई करा, वेळ जास्त घालवू नका, दौडू नका. चला आपली छोटीशी मीटिंग लगेच संपवा. ड्रिंक्सची वेळ असेल, परंतु या ड्रिंकच्या वेळामध्ये आपण सध्या पाहतोय की एकंदरीत 700 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं. सुरुवात अगदी खूप चांगली झाली होती, बिनबाद 37 अशी, परंतु मागच्या षटकाने पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलवून टाकलं आणि त्या षटकात 3 विकेट घेतल्यानंतर राहुल अगदी या सामन्यावर आपलं प्रभुत्व दाखवलं त्यांच्या गोलंदाजीने आणि त्यामुळे आता सामन्याचं सध्याची स्थिती जर पाहिली तर येणारी 2 षटकं बाकी आहेत सामन्यातली, म्हणजे 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूत आता 26 धावांची गरज, म्हणजे 13ची गती राखावी लागेल. प्रत्येक षटकात किमान 2 मोठे फटके हे आवश्यक आहेत. चला फिल्डिंग सजवा लगेचच, वेळ दौडू नका. आपल्याला पुढचे अजून बरेच सामने आजचे खेळायचे कव्हर करायचे आहेत, कारण आजचं शेड्यूल आपण जे दिलंय सामन्याचं ते पूर्ण करायचं आहे आणि पहिला दिवस खऱ्या अर्थाने संपवायचा आहे. यंदा जर पाहिलं तर आपण 8 संघांचा सहभाग या स्पर्धेतला आणि अगदी चांगल्यापैकी लीग स्टेजचे हे सामने पाहतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांचं हे दैदिप्यमान असं आयोजन. तर 4थ्या षटकाला सुरुवात, आता 26 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर असेल, आतापर्यंत राहुल यांची 2 षटकं संपलेत, निलेश कोदेचं 1 षटक संपलंय आणि तिसरा पर्याय म्हणून गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय ते गोलंदाज तर समीर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आपला गोलंदाजीची भूमिका पार करण्यासाठी नक्कीच ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली संघ नायकांनी आणि इथून आता लक्ष असणारे ते 26 धावांचं. तर येणारे चेंडू असतील ते 12. चला घाई करा कृपया. इकडे आपण पाहतोय वैभव दुकले मात्र अगदी चांगल्यापैकी पाय रोवून उभे आहेत मैदानात, चांगल्यापैकी त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे संघाला पुढे नेण्याची आणि इथून हा प्रवास बघूया खडतर राहीलच, कारण एका वेळेस आपण पाहतोय की नवीन फलंदाज आहे, परंतु षटकातून सुरुवात करताना पहिला चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर पडला, हे पंचांनी ओळखला, लगेच चेंडूला वाईट घोषित केलं गेलंय. त्यामुळे 100 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 41 वर 41. अजूनही 25 धावांची गरज आहे ती 12 चेंडूमध्ये. सुरुवातीलाच समीर यांच्याकडून खराब चेंडूचा खेळ पाहायला मिळाला आणि त्यामुळे तो चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. षटकातून लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा. इथे मात्र वैभवचा एक चांगला फटका, आता मात्र निश्चित थांबणार नाही तर निघून झाला तो सीमेपलीकडे षटकार.
उत्तुंग षटकार वैभव यांच्या अगदी खरोखर त्याचा क्लास आज पाहायला मिळतो. त्यांची जी खेळण्याची पद्धत आहे खूप चांगल्यापैकी जबरदस्त खेळताना अगदी आत्मविश्वास झळकतो त्यांच्या खेळामध्ये. आणि नुकताच एक आणखी षटकार ठोकला आहे तो सामन्यातून. या अगोदर त्यांनी 3 षटकार ठोकले होते. नुकतेच चौथा षटकार ठोकत त्या संघाची धावसंख्या नेली ती फलकावर 47 या धावसंख्येवर 47. जोपर्यंत वैभव आहेत नक्की संघाला अगदी विजयाची खात्री असेल पण ते गेम चेंजर म्हणून कामगिरी करत आहेत संघासाठी. आणि पुढचा चेंडू देखील फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी 2 षटकांमधून सेमी पलीकडे आणखी एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. ही बोलून थोडीशी मात्र अगदी पाहायला मिळते ती समीरची लूज चेंडू आणि लूज चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडूला पुन्हा एकदा मात्र आसमान निटोला सीमे पलीकडे भिरकावताना षटकार. त्यामुळे 6 धावांची वाढ झाली संघाच्या धावसंख्येत आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचले फलकावरती 53-53. स्वतः मात्र 40 धावांवर खेळतात वैभव. त्यांचा या सामन्यातला हा आपण पाहतोय 5वा षटकार आणि 13 धावांची अजूनही त्यांना गरज आहे 50 लगवण्याकरता संघासाठी मात्र. आणि इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे निघतोय. तर चौकाराला यायचं 1 धावचा चेंडू सीमा पार गेला. तर अगदी 50च्या जवळपास आले तसं म्हणावं लागेल. वैभव दुखले चौकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचतीये ती धाव फलकावर 57-57. 66 धावांचं टार्गेट आहे विजयाकरता आणि अजूनही 9 धावांची आवश्यकता. तर वैभवांची 50 होईल का बघूयात या सामन्यामधली. परंतु इथे मात्र खराब फटका निवडला. नक्की चेंडू फटकावला गेला तिथे क्षेत्ररक्षक अगदी दूर राहिले चेंडू पासून आणि चेंडू निघतोय तो सरळ सीमा रेषा पार ओलांडताना हा चौकार आला. आणि जबरदस्त हा चौकार येताना वैभव यांची वैयक्तिक खेळी जर आपण पाहिली तर 48 वर पोहोचलेली 48 रन नॉट आउट. आणि या स्पर्धेत पहिलं आपण अर्धशतक पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र बघूया दुसरं अर्धशतक लागेल का ते वैभव दुखलेंचं. कारण अतिशय त्यांनी चांगले चौकार ठोकले चांगले षटकार ठोकलेत आणि चांगली इनिंग करताना सगळ्या देखील ते विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आणून ठेवलंय. इथून पाहिलं तर आता धावांची गरज आहे विजयासाठी. त्या 5 धावांची आवश्यकता आणि त्यांना 50 लागवण्यासाठी 2 धावांची. तर या षटकातील पुढचा चेंडू वैभवांचा स्टेट ड्राईव्ह अगदी चांगल्यापैकी चेंडू सीमा पार आणि एकदा अर्धशतक फलकावर लावलं गेलं. 52 धावांची एक सुरेख खेळी आणि मला वाटतं बॅट उंचावा आणि षटक सामन्यात देखील फिनिश झाला. चला एक 55 धावा ज्या आपण पाहतोय बरोबरी असं 65 धावा ज्या फलकावर लागल्या गेल्यात. तर साई ऑटोकडून इथे 500 रुपयाचा रोख पारितोषिक वैभव डुकले नाही येत आहे. काहीतरी 50 तर लगावली. चला सामना कव्हर केला पाहिजे जे एका धावेची आता गरज राहिली आहे. तर नक्कीच एक जबरदस्त खेळ आपण सध्या पाहतोय आणि या स्पर्धेतली दुसरी 50 लगावली गेली वैभवच्या मार्फत. सामन्यात एका धावेची आवश्यकता विजयी ही धाव पूर्ण केली. खरोखरच जबरदस्त खेळ इथे केला तो वैभव दुखलेंनी आपल्या संघाकरता. वनमॅन आर्मी म्हणून या सामन्यातला शो राहिला त्याचा आणि जबरदस्त खेळ करत अगदी संघाला विजयापर्यंत नेला ते 600 धावांचा पाठलाग करून. त्यामुळे ही 50 खूप महत्वाची राहिली सामन्यातून. तर हार्ड लक असेल प्रतिस्पर्धी संघाला. आणि या सामन्यातला सामनावीर लगेच वैभव आपण यायचंय मंचावर कारण अतिशय जबरदस्त खेळ केला. एका बाजूला आपण पाहतो विकेट जात राहिल्या परंतु दुसऱ्या बाजूला अगदी किल्ला लढवला असताना संघाला तर विजय मिळवून दिला. परंतु या स्पर्धेतली आपली पहिली 50 देखील लगावली आणि या स्पर्धेतला मात्र दुसरा अर्धशतक जे झळकले आपण पाहिलं. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. पुढच्या संघाकडसाठी आपण सांगू इच्छितो की आपण फिल्डिंग सजवायचं लगेचच वेळ न दवडता.